हे बघा गावाकडचा सकाळचा पहाटेचा नजारा. मुंबईला गरमी असते पण इकडे तर गावाला भरपूर गार वाटते. काजूच्या बिया लागलेत. हे बघा काजू मोठ्या मोठ्या झालेत बिया. सरकारी काजू आहेत. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी निघालेलो आहे गावाला शिमगोत्सव चालू झाला आहे ना, तर आज मी निघालेलो आहे. तर उद्या आहे आमच्या गावचा होम, काही माळ आणायचा प्रोग्राम असतो ठाण्यावर. तर मी निघालो आहे. पालखी आमच्याकडे लेट येणार आहे, पण तरी पण मी आता होळीसाठी माळासाठी उद्या चाललो आहे. तर रात्री ही ट्रेन आहे, रात्रीची म्हणजे 12-12:30 ट्रेन आहे, तुतारी वगैरे राज्य राणी. त्याच्या अगोदर ज्यांची हे आहे पण कोकण कन्या आहे, पण ती आमची ते थांबत नाही आरवीला. तर त्याच्यामुळे मी निघणार आहे तुतारीनं, राज्य राणीने. स्पेशल ट्रेन पण सोडलेलं आहे CSTवरनं, पण ती लेट आहे थोडी. बघूया आता ज्या ट्रेनने बसायला भेटेल त्या ट्रेनने चढावं लागेल. गर्दी तर असणार आहे भरपूर, रिझर्वेशन भेटलं पण नव्हतं. तर बघूया, ठाण्याला मी थांबणार आहे. ज्या ट्रेनमध्ये चढायला भेटेल तर त्या ट्रेनने जायचं. मी एकट्याच्या त्याच्यामुळे काय मी जाईन कोणत्या पण याच्यानं, काही गर्दी असली तरी चढता येईल. 9 वाजलेले 9:30 आणि 12:30ची ट्रेन आहे. पण कसं ठाण्याला लाईन वगैरे असते ना, तर त्याच्यामुळे लवकर गेलेलं बरं आहे लाईन वगैरे थांबण्यासाठी. चला तर आता इथून मी निघणार आहे ऑटोने स्टेशनला जाईन डोंबिवलीला. तिथून पॅसेंजर आपली लोकल ट्रेन ठाण्यावरून एक्सप्रेस. बघूया आजचा प्रवास कसा होता आहे. गर्दी तर भरपूर असणार आहे. चला तर मग भेटूया आता गावाला. डोंबिवली रेल्वे स्टेशनला आलेला होता, ऑटो भेटलेली. उशीर झाला थोडा. 10-15ची ट्रेन लागलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ती डायरेक्ट ठाण्याला. चला पकडूया. आलेली आहे. ट्रेन खाली आहे आता, कारण उलट्या दिवशीचा प्रवास आहे ना, त्यामुळे खाली आहे. बसायला आहे. लोकल ट्रेन पकडून 5 नंबरला तुतारी एक्सप्रेस येते आणि 7 नंबरला कोकण कन्या एक्सप्रेस येते. तर मी कोकण कन्या तुतारीने जाणार आहे, त्यामुळे मी 5 नंबरला जाईन. इथून खाली लाईन असेल, बघूया किती लाईन आहे. हे ठाण्याचा प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे. इथून तुतारी एक्सप्रेस सुटते. लाईन तर भरपूर आहे बघा. इथून जी लाईन चालू झाली लास्ट पण लाईनच आहे तिकडे.
फायनली तुतारी ट्रेन आलेली आहे आणि बघा किती फुल गर्दी आहे, गणपतीपेक्षा गर्दी आहे. आणि शिमग्याला कोकणी माणसं कामाला सुट्टी असो किंवा नसो कसेही करून गावाला जाणार म्हणजे जाणार. बघा किती गर्दी. आरवी रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो, पण सकाळच्या 5:30 वाजले. काळू कसं अजून दोघे आता आमच्या पुसामध्ये जाण्याची गाडी दिसत नाही आहे. चला कुसंब्यामध्ये आलेलो आहे. आणि आमच्या इकडे बरं झालं गाडी भेटली लवकर. ट्रेनमधून उतरल्यानंतर असते सकाळची गाडी वगैरे ट्रेनसाठी आलेल्या असतात ना, त्यामुळे लवकर घरी आलं. माडाला जायचं आहे पूजा वगैरे करून. ऊन वगैरे दुपारी जास्त असल्यामुळे सकाळी लवकरच माड वगैरे तोडते. 8-8:30ला तरी जावं लागेल टायमावर. ट्रेनला गर्दी तर भरपूर होती, गणपतीसारखीच गर्दी होती.
चला आता 1-2 घरी पोचूया. हे बघा गावाकडचा सकाळचा पहाटेचा नजारा. मुंबईला गरमी असते पण इकडे तर गावाला भरपूर गार वाटते. पारावरचा देव कोंबडे वगैरे ओरडतात. वाटेचं गावाकडचं वातावरण एकदम प्रसन्नच असतं, छान वाटते. आंबे वगैरे आहेत थोडेफार लागलेत. हा रस्ता या वर्षीचा बांधलेला आहे, इलेक्शन झाले शेखर साहेबांनी बांधून दिलेला आहे. इथून आमच्या गेलाय घरापर्यंत गेलाय वाडी. तसा चढ आहे, चढ थोडं चढ कमी गेलं वाटतं. थोडं कमी वाटतं. ही माडांबी, अशी माडांबी लागली, चांगली लागली. आंबा सगळ्यात अगोदर पिकतो माडांबीचा. नवं ह्या आंब्याचंच करायला भेटतं. कलम पडले की काय. काजूच्या बिया लागलेत. हे बघा काजू मोठ्या मोठ्या झालेत बिया. सरकारी काजू आहेत, बी पण मोठे. सगळे काजूच्या तिकडे पिकलेच बिया. हे बघा पेपरावर आमच्या आता घर आलेत. ही रेमजी वाटची समोरची आणि आमची त्या साईडची जांभुणेवाडी. हे बघा इथून आता आमची जांभुणेवाडी लागली. मुख्यन घराला टाईल्स लगाने पड़े. चला फायनली घरी आलेलं आहे. रात्री जो 9:30 वाजता प्रवास चालू झाला तो आत्ता किती 7 वाजले घरी येते. तर टाईमवर आलो, सकाळची गाडी होती म्हणून टाईमवर आलो. चला तर मग भेटूया आता माडावकडे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण टाटा बाय बाय.